कोल्हापूरमध्ये शाही शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न। नवीन राजवाडा इथं 351वा शिवराज्याभिषेक सोहळा। कोल्हापूरमध्ये न्यू पॅलेस इथं शाही शिवराज्याभिषेक सोहळा। झेडपी शाळेमध्ये प्रवेश घेतला तर मालमत्ता कर माफ। यवतमाळच्या उमरखेड झेडपी शाळेचा निर्णय। आरटीसाठी राज्य सरकारच्या वतीने 176 कोटींचा निधी। राज्यात आरटी अंतर्गत 2024-25 साठी राज्य सरकारची तरतूद। जतमधील शिक्षण संस्थेत बेकायदेशीर शिक्षक भरती। अध्यक्षपदावरून संचालक गटामध्ये वाद। पीटीआर देखील मंजूर नाही। उजनी धरण परिसरामध्ये बेकायदेशीर वाळू चोरी। धरणात बेकायदेशीर वाळू उपशावर मोठी कारवाई। 30 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या बोटी नष्ट। वाशिमच्या कामरगावमध्ये पाणीपुरवठा ठप्प तर गेल्या आठवड्यापासून गावात पाणी नाही। नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ। 2 दिवसांमध्ये 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह। काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस पुन्हा परतणार। राज्यात वादळी पावसाची शक्यता। काही भागात हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता। नागपूरमध्ये गोवंश तस्करांची टोळी जाळ्यात तर बावनकुळेंच्या आदेशानंतर कामठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळावरच पहिलेला मारहाण। तिघांकडनं मारहाण करत महिलेच्या हाताला चावा। रामकिसनसह दोन्ही महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।